स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार. इम्तियाज जलील यांची घोषणा. कारंजामध्ये AIMIMचा जलसायाम कार्यक्रम उत्साहात संपन्न. कारंजा लाड आम्ही लवकरच पक्ष सदस्य नोंदणी मोहीम राबवणार असून फक्त नगरपालिकाच नाही तर सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती AIMIMचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी कारंजा येथे आयोजित जलसायाम या कार्यक्रमात दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा प्रचार प्रसार आणि संघटनात्मक घोषणा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM ने 24 जून रोजी प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली वाशिम आणि यवतमाळ येथे जनसंवाद दौरा आयोजित केला होता. दरम्यान कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्स मधील दारुस्सलाम येथे जलसायामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुखभाई शाब्दी, प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी, सरचिटणीस समीर साजिद बिल्डर, सरचिटणीस अतिक अहमद खान, सचिव सैफ पठाण, सहसचिव शफीउल्लाह काजी व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की कितीही खोटे गुन्हे दाखल करा, मी घाबरणार नाही, थांबणार सुद्धा नाही. सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे माझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच माझ्या विरोधात पैसे देऊन तुम्ही मोर्चा काढला, आता बघा मी तुमची कशी वाट लावतो, असा गर्भित इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांना दिला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या 4 जिल्ह्याची धुरा प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजाने सोपवून अन्य समविचारी पक्षासोबत युती व आघाडी करण्याची सूचना करण्याचा तसेच उमेदवारी वाटप करण्याचे पूर्ण अधिकार दिले असल्याची माहिती दिली. तसेच उपस्थितांना पक्षाच्या विचारधारेबाबत सविस्तर माहिती देऊन पक्षाला बळकट करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हमीद शेख यांनी केले. तर उपस्थित मान्यवर व बहुसंख्येने उपस्थित सामान्यांचे आभार ॲडव्होकेट फिरोज शेखुवाले यांनी आपल्या शब्दसुमनांनी मानले. महाभारत न्यूज कारंजा लाड. अलायन्सच्या संदर्भात आता म्हणजे आम्ही जे आहे समजा ये 4 जिल्ह्याची जबाबदारी जे आहे आमचे युसुफभाईकडे आहे. त्यांनी समजा आम्हाला प्रपोजल दिले की आपल्याला स्थानिक लेवलवर या पक्षाशी किंवा या संघटनेशी आपल्याला अलायन्स करायचे आहे, तर त्याचा सगळे अधिकार जे आहे ते युसुफभाई करतील. त्याच अनुषंगाने शोरापूरचं काही डिसिजन असेल तर आमचे फारुख शाब्दी साहेब लोकल लेवलवर, कारण महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे इलेक्शन्स होतो ते लोकल लेवलवर असतात. आम्ही महाराष्ट्रावर आघाडी केली कोणाच्या सोबत तर बहुतेक त्या शहरामध्ये एका शहरामध्ये त्यांचं काही अस्तित्वच नाही आहे. तर लोकल लेवलवर काय काय असतील ते लोकल लेवलची जी बॉडी आहे ते त्याच्या बाबतीत निर्णय घेतील आणि फायनल अथॉरिटी जी आहे ते आमचे बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब मान्य करतील. शालेय पाठ्यक्रमामध्ये प्रचाराचं साहेब नाव फुटलेलं असं समजायचं. फुटलेला ऑलरेडी फुटलेला आहे. ओवैसी साहेब आता 29 तारखेला परभणीला येऊन पुन्हा ते फोडणार आहे. आम्ही तर सर्वे करायला निघालेले आहे. युसुफ साहेबांचा आग्रह होता की आपण एक सभा पण घेऊ म्हणून हे करत. शालेय पाठ्यक्रमामध्ये सध्या हिंदीचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. आज अजित पवार यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की 5वीच्या नंतर विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्यात यावी. याकडे आपण कसं पाहता, आपलं मत काय आहे की देखा भाषा जे आहे ना त्याला काही मर्यादा नसायला पाहिजे. मी मराठी शिकलेलो नाही आहे पण मराठी बोलतो. मला अभिमान आहे की मी मराठी शाळेमध्ये न शिकताना आज मराठीमध्ये तुमच्याशी वार्तालाप करतो, कारण या राज्यामध्ये राहतो मी. आणि मी विधानसभेमध्ये असताना एक मागणी केली होती की CBSE स्कूल्समध्ये इम्तियाज जलीलने मागणी केली होती. सर्व CBSE स्कूल्स में जेव्हा मराठी नाही होती तर मी मागणी केली होती तुम्ही कंपल्शन करा की परमिशन देताना महाराष्ट्रामध्ये सर्व CBSE स्कूल्समध्ये मराठी कंपल्सरी करायला पाहिजे, कारण मला माहीत आहे भाषेचा इम्पॉर्टन्स काय आहे. आता हे जे सगळं चाललेलं आहे ना भाषेवर विवाद आपल्या राज्यामध्ये असं झालेला आहे. काहीही मुद्दा आला तर त्याला आपण कशा एक विवाद त्याच्यामध्ये उभा करू
आणि त्याच्यावर चर्चा करू. म्हणजे अनवॉन्टेड जे डिस्प्यूट्स होतं ना ते आपण कसं तयार म्हणजे करू. विकासाचे हिंदी मुद्दे शिका, मराठी शिका, फ्रेंच शिका, जर्मन शिका, उर्दू शिका. हे सगळं भाषा आपलीच आपण शिकलं तर आपल्याला ही ग्रोथ होणार आहे. तुम्हाला काय वाटते पहिलीपासून हिंदी भाषा ही सक्ती केली पाहिजेत का? नाही काय आहे की ज्यांना जे भाषा शिकायची आहे ते भाषा शिकाणं असते. काय आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की मी मुस्लिम समाजाचा आहे, माझी मिसेस जे आहे ते उत्तर प्रदेशची आहे आणि ती पुण्यामध्ये जेव्हा होतो ती संस्कृतचे ट्युशन्स घ्यायची. तर मला एकदा मी एक भाषणमध्ये बोललो होतो तर एका मंत्र्यांनी बोललो होतं आपकी इंटरकास्ट मैरिज हुई क्या? मैं बोला नहीं सर क्यों? तो बोले आपकी वाइफ संस्कृत का ट्यूशन लेती है, आपने भाषण में बोले. मैं बोला हाँ सर. म्हणजे काय आहे म्हणजे संस्कृत ती शिकत आहे म्हणून ती मुस्लिम असायलाच नको. तर त्यांनी शिकली, संस्कृत पण शिकली, उर्दू शिकली, अरबिक शिकली. तर भाषेमध्ये आपण जे विवाद निर्माण करत आहे ना ते दुर्भाग्य आहे. महाराष्ट्र एक खूप प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. हे खुली छूट देण्यात यावी याच्यावर चर्चा आहे. बिनडोकांचे जे आहे ना नेते आपले ते सगळे हे घडून आणत आहेत. इम्तियाज भाई, ईरान और इजराइल का जो वार है वो बढ़ रहा है. पीएम मोदी ने शांति की अपील की है और कांग्रेस ईरान के सपोर्ट में. देखिए हमारी तो उम्मीद ये थी कि नरेंद्र मोदी साहब ने अगर शांति की उम्मीद ये किए है, उन्होंने ये कहा है कि शांति बनाए रखो, तो नरेंद्र मोदी साहब को ये भी समझना चाहिए था कि गाजा के अंदर जब मुसलमानों का कत्लेआम हो रहा था, गाजा के अंदर हजारों बच्चों को बेघर कर दिया गया था, गाजा के अंदर फलस्तीन के अंदर किस तरीके से बेरहमी के साथ मुसलमानों का कत्लेआम हो रहा था, तो हम उम्मीद कर रहे थे कि दुनिया के ये सबसे बड़े लीडर जो है नरेंद्र मोदी साहब वो उसकी आलोचना करेंगे. वो कहेंगे कि इजराइल ने है तो फलस्तीन के ऊपर जो गाजा के अंदर जो जुल्म सितम हो रहा है, जो बच्चों का कत्लेआम हो रहा है, वहाँ पर जंग के कोई भी कानून काम नहीं कर रहे थे कि औरतों को नहीं मारना, बुजुर्गों को नहीं मारना, बच्चों को नहीं मारना. रोज हम टीवी के ऊपर देख रहे थे लेकिन मोदी जी खामोश थे. आज जब उन्हें ये लग रहा है कि मेरा दोस्त जो है नेतान्याहू, जिसको मैं जाके चिपक के गले लग रहा था, मेरा दोस्त डोनाल्ड ट्रंप जिसको मैं देखते ही कहता हूं कि डोनाल्ड ट्रंप मेरा सबसे पक्का दोस्त है करके उसके गले मिल रहा था, ये दोनों आज परेशान है. तो मोदी जी कह रहे हैं कि शांति बनाए रखो. शांति अगर होना तो दुनिया के हर उस कोने के अंदर होना चाहिए जहां पर भी जुल्म सितम हो रहा है, कत्लेआम हो रहा है. आपका और मंत्री शिरसाट का जो विवाद चल रहा है, आपके खिलाफ एफआईआर भी हुई है, इस पर क्या कैसे देखते हो? हम लड़ने के लिए तैयार है साहब. एक एफआईआर से कोई डरने वाला नहीं है. ये सिर्फ है तो साजिश हुकूमत की ये हो रही है कि पुलिस का दुरुपयोग करके, पुलिस का मिसयूज करके, अपने पावर का गलत इस्तेमाल करके पुलिस पर दबाव डालकर ये एफआईआर रजिस्टर किया गया है. आप यकीन मानिएगा कि पुलिस का क्या हशर होगा अदालत के अंदर ये जब मामला जाएगा. क्योंकि मैं भी थोड़ा बहुत पढ़ा लिखा हूँ, कायदे कानून मैं भी जानता हूँ, सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स क्या कहते हैं ये भी मैं जानता हूँ. मेरे ऊपर अगर आप मुझे गाली देंगे मैं सुन लूंगा, लेकिन इम्तियाज जलील जातिवाद है और इम्तियाज जलील ने किसी ऐसे शब्द का, ये कल जो नाटक हुआ है वहां पर, आप खुद मीडिया के तौर के ऊपर पता करिए अपने कोलीग से कि कितना पैसा देकर इतने सारे लोगों को लाया गया था वहां पर. क्यों? क्योंकि सिर्फ एक प्रेशर बनाए रखे कि साहब इसको डराओ, इसको किसी तरह से इसको खामोश बिठाओ करके उसमें. और मैंने कौन सा शब्द का इस्तेमाल किया मुझे नहीं पता है. देश का कानून जो है वो पार्लियामेंट के अंदर बनता है. मुझे ये सौभाग्य मिला था कि उस पार्लियामेंट के अंदर 5 साल में वहां पर बैठा हुआ, तो मुझे मालूम है कि कौन से शब्द का इस्तेमाल करना, कौन से नहीं करना. लेकिन जिस सरकारी दस्तावेज के ऊपर संजय सिरसाट साहब ने मेरे गरीब एससी समाज की जमीन अपने दोनों बेटों के नाम के ऊपर करवा दी, उसी डॉक्यूमेंट के ऊपर ये शब्द लिखा हुआ है. लेकिन आप देखिए ये कल जितने भी दलाल स्टेज के ऊपर मुझे गालियां दे रहे थे, उन्हें सरकार के खिलाफ कुछ नहीं करना, क्योंकि सरकार के उस मंत्री की तरफ से मुझे पैसे मिल रहे हैं. 5-5, 10-10 लाख रुपए लिए हैं अपने अपने एरिया से लोगों को लाने के लिए. तो ये सब चीजें हैं, मैं फेस करूंगा, मैं कोर्ट में भी फेस करूंगा, पुलिस स्टेशन के अंदर भी फेस करूंगा, लेकिन ये लड़ाई खत्म नहीं करूंगा. मैं जो मुद्दा उठाया
की